जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये एक अत्यंत जास्त महत्त्वाची आढावा बैठक घेण्यात आलेली आहे। यामध्ये शिक्षक भरतीचे कोणते निर्णय घेतले गेले, कोणी घेतलेले आहेत, याच्यामध्ये कोण सहभागी होते, त्याविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु सर्व माहिती तपशीलवार पद्धतीने पाहण्याच्या पूर्वी आपल्याला जर का या ठिकाणी पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये काही अडीअडचणी असेल तर त्या सोडवण्याकरिता अवेलेबल आहे गायडन्स बॅच। या बॅच मध्ये तुम्हाला पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ सिरीज मिळणार आहे की एक्झॅक्टली पवित्र पोर्टलवरती भरती प्रोसेस कशी चालते किंवा त्याच्याशी संबंधित सगळे टेक्निकल पॉइंट्स, त्याच्यानंतर पसंतीक्रम काही दिवसामध्ये आल्यानंतर ते कसे द्यायचे आहे त्या संदर्भामध्ये स्ट्रॅटेजी कुठे दिलं म्हणजे जास्तीत जास्त चान्सेस आपले या ठिकाणी निवडीचे होणार आहे, किंवा लाईव्ह सेशनच्या माध्यमातून तुमच्या डाऊट्स, तुमचे प्रश्न, तुमच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। डॉक्युमेंटच्या संदर्भातले प्रश्न असेल, तुमच्या क्वालिफिकेशनच्या संदर्भातले प्रश्न असेल, किंवा डेमो सेशन जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाल त्या संदर्भातले प्रश्न असेल, सगळे प्रश्न या ठिकाणी सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी एकच काम करायचं आहे, प्ले स्टोअरला जाऊन मास्टर टीचर हे जे ॲप आहे डाउनलोड करून घ्यायचं आहे। चला बघा मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी जे आहे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचं एक महत्त्वाचं पत्र दिसत आहे। या पत्रामध्ये जे काही मंडळी आहे ती खूप सारी आहे, म्हणजे शिक्षण विभागामधले जवळजवळ सगळेच उच्च पदस्थ अधिकारी या ठिकाणी जे आहे त्यांना इश्यू करण्यात आलं होतं, बोलवण्यात आलं होतं। राज्यस्तरीय ऑनलाईन बैठक आयोजित करण्याबाबत हा त्यांचा होता मुख्य विषय, म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्स होती। आता या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टींवरती चर्चा करण्यात आलेली आहे। आता हे आहेत या ठिकाणी बघा, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण विभाग अधिकारी यांच्यामधली ही संयुक्त बैठक आहे। या बैठकीमधले एक एक करून हे सगळे मुद्दे आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 असे जे आहे जवळपास सर्व मुद्दे जर आपण गृहीत धरले तर ते मुद्दे आहेत 18। परंतु आपण माहिती आहे आपल्याला की आपल्याला या 18 मुद्द्यांशी काही देणं घेणं नाही। आपल्याला मुद्दा क्रमांक 16 हा आहे आपल्यासाठी महत्त्वाचा। त्यामध्ये पवित्र पोर्टल भरती, पदोन्नती संदर्भातील निर्णय तातडीने घेण्यात यावा आणि शिक्षक भरती नोंदणी करावी, हे 3 महत्त्वाचे मुद्दे या बैठकीमध्ये चर्चिले गेलेले आहे। म्हणजे काय आहे, पहिला आहे पवित्र पोर्टलची भरती आपल्याला लवकरात लवकर करायची। लक्षात घ्या, ही जी बैठक आहे, व्हिडिओ कॉन्फरन्स आहे, ती माननीय शिक्षण मंत्री महोदय दादासाहेब भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेली आहे। सगळे जे शिक्षण सचिव, उपसचिव आणि महत्त्वाची मंडळी त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये हजर होती आणि ऑनलाईन पद्धतीने बाकीचे सर्व उच्च पदस्थ अधिकारीची पूर्ण टीम होती। यामध्ये पवित्र पोर्टल शिक्षक भरती तात्काळ व्हावी, लवकरात लवकर व्हावी, जून महिन्यामध्ये शाळांना शिक्षक मिळावे अशी भूमिका शिक्षण मंत्री महोदयांची होती। त्याच्यानंतर या संदर्भामधला जो महत्त्वाचा अडथळा म्हणा किंवा पुढचा टप्पा म्हणा की पदोन्नती संदर्भामधील निर्णय जो आहे तो तातडीने घ्यावा लागणार आहे, प्रमोशन जे आहे करून घ्यावं लागणार आहे। तुम्हाला जर का सोशल मीडियाशी निगडीत बऱ्याच गोष्टी जर माहिती असेल, दैनंदिन घडामोडी, तर बऱ्याच जिल्हा परिषदांची जी सिनियरिटीची यादी आहे ती ऑलरेडी रेडी आहे। म्हणजे या ठिकाणी येत्या काही दिवसांमध्ये प्रमोशनची प्रक्रिया पार पडली जाणार आहे आणि प्रमोशन एकदा झालं की मग लगेच आहे भरती प्रक्रिया सुरू होईल। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा शिक्षक भरतीच्या संदर्भामधला हा आहे की शिक्षक भरतीची नोंदणी जी आहे लवकर लवकर करावी। नोंदणी म्हणजे काय, ज्या काही प्रायव्हेट असतात ना आपल्या आपल्या जाहिराती पवित्र पोर्टलला अपलोड करत आहेत त्यांना जे आहे सक्तीच्या सूचना देण्यात याव्या, अन्यथा जे आहे त्यांचं या ठिकाणी काही ना काहीतरी त्यांच्यावरती कारवाई करावी, असा हा मुद्दा आहे। आता याच्यामध्ये एक गोष्ट ही पण आहे की येत्या 15 जून पर्यंत आपल्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे आस्थापनांना जाहिरातीसाठी, पण हा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे की 15 दिवसांमध्ये खऱ्याच अर्थानं सगळ्या आस्थापना पवित्र पोर्टलला येतील का, किंवा याला जे आहे आणखी एक्सटेन्शन मिळू शकतं। आता त्या जरतरच्या गोष्टी आहेत। सध्या तरी जे आहे चांगली बाब हीच आहे, या भरतीमध्ये बऱ्याच प्रमाणावरती शिक्षक भरतीसाठी मंत्री महोदय पॉझिटिव्ह होते आणि त्यांच्या बोलण्यातून असं लक्षात येतंय की साहेबांचं जे आहे प्रत्यक्षामध्ये बारकाईनं या सगळ्या प्रक्रियेवरती लक्ष आहे। अपेक्षा व्यक्त करूया की भरतीमध्ये जे काही अधिकारी वर्गांनी साहेबांना रिप्लाय दिलेला आहे त्याच टाइम ड्युरेशनमध्ये, कालावधीमध्ये जे आहे शिक्षक भरती लवकरात लवकर पार पडली जाईल। आणि तुम्हाला जर का वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल, तुमच्या जर का काही समस्या असेल आणि युट्यूबला मर्यादा येत आहेत, तुम्हाला जर पर्सनल गायडन्स या ठिकाणी हवं असेल तर प्ले स्टोअरवरून आपण मास्टर टीचर हे जे ॲप आहे डाउनलोड करू शकता।